नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तर आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 2चा चौथा धडा स्टार्ट केलेला होता. आज त्याचा शेवटचा प्रॅक्टिस सेट आपण बघतोय. आज धडा संपणार आहे. आज शुक्रवार आहे. शनिवार रविवार हे 2 दिवस मी तुम्हाला अभ्यासाला देणार आहे आणि सोमवारी आपण या धड्याची टेस्ट घेणार आहोत. सोमवारी ऑन मंडे सोमवारी संध्याकाळी 7 वाजता या धड्याची टेस्ट आहे. तोपर्यंत तुम्हाला काही पण डाऊट असला तर तुम्ही मला विचारू शकाल. ओके, तर आज आपण प्रॅक्टिस सेट 4.2 बघणार आहोत. सराव संच 4.2 बघणार आहोत. ज्या ज्या मुलांनी आणखी होमवर्क करायला सुरुवात केलेली नाहीये त्यांनी प्लीज होमवर्क करा. आणि जी मुलं आणखी ऑनलाईन लेक्चरला येत नाही ना त्यांनी ऑनलाईन लेक्चरला पण या. कारण काय सांगता येत नाही की शाळा केव्हा सुरू होईल. जेव्हा सुरू होईल तेव्हा आपला प्रत्यक्ष क्लास सुरू होईलच ना, नो डाऊट. पण आता सध्या ऑनलाईन चालू आहे क्लास, तर तुम्ही ऑनलाईन क्लासचा आनंद लुटा. सोपं आहे, एवढं काही अवघड नाही आहे. फक्त गुगल मीट ॲप डाउनलोड करा, इझिली होऊन जाईल सगळं. बाकीच्या मुलांना जमतंय, तुम्हालाही जमेलच. ओके बाळांनो, तर बघा आता 4.2ला स्टार्ट करतोय आपण प्रॅक्टिस सेट 4.2ला. प्रश्न वाचा आणि नीट समजून घ्या. प्रश्न काय आहे बघा. केंद्र P व त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढा. वर्तुळावरील M बिंदू घ्यायचा, स्पर्शिका काढायची. आणि वर्तुळ केवढ्याचं काढायचं आहे म्हणजे त्रिज्या किती आहे 3.2. मग 3.2चं एक सर्कल काढा. समजतं काढलं. आता केंद्राला त्यांनी काही नाव दिलंय. केंद्राला नाव दिलंय P. सेंटरचं नाव काय आहे P. आपण पण P नाव द्यायचं. दिलं. ते बोलतं वर्तुळावर कुठे एक M बिंदू घ्या. कन्स्ट्रक्ट अ टँजंट टू अ सर्कल विथ सेंटर P. सेंटर तर P आहे. रेडियस 3.2 आहे. ॲट एनी पॉईंट M ऑन इट. त्याच्यावर कुठेही एक M बिंदू घ्या, स्पर्शिका काढा. समजा मी इथे M घेतला आणि आता याच्यातून मला स्पर्शिका काढायची. कशी काढतात? प्रोसिजर आठवतं का तुम्हाला सगळ्यांना? M मधून स्पर्शिका काढण्याची लक्षात आहे का? काय करावं लागतं? हे वर्तुळ तर झालं. आता काय करतो आपण? याच्यातून मनातून असं एक किरण काढतो. ह्या बिंदूतून जाणार Pतून आणि ह्या बिंदूतून जाणार एक किरण काढावं लागतो. कारण इथे केंद्राचा वापर करतोय आपण. आणि मग काय करावं लागतं? लोखंड टोक इकडे ठेवायचं, तंपाचं कर्कटकचं. आणि एक चॉप इकडं, एक चॉप इकडं. अंदाज एक चॉप इकडं, एक चॉप इकडं. आणि मग इथं ठेवायचं, इथून एक चॉप वर खाली, इथं ठेवायचं वर खाली. असं करायचं. इझी ना? पहिल्यांदा ह्या M वरून इकडं तिकडं M बिंदू मनाने घेतलेला आहे बरं का आपण. तू इथं पण घेऊ शकतो, तू इथं कुठं पण घेऊ शकतो आपण. पण आपण इकडे घेऊ. आणि मग हे बिंदू, हा बिंदू आणि हा बिंदू एकमेकांना काय करायचे? असे जोडायचे. आणि यालाच म्हणतात टँजंट. काय म्हणतात बाण याला? टँजंट. हां, तुम्ही काही पण नाव द्या, हे वगैरे. छान बाण एकदम छान करा असा मस्त. ओके, चालेल. इझी ना? त्रिज्या किती होती इथं? 3.2. ही अशी M मधून गेली पाहिजे तर त्याला टँजंट म्हणतात. याला युजिंग सेंटर म्हणतात, केंद्राचा वापर करून. पण ते काही सांगत नाही की केंद्राचा वापर करा की नाही. डायरेक्ट करावा लागतो. जेव्हा ते प्रत्यक्ष बोलतील केंद्राचा वापर करू नका विदाऊट युजिंग सेंटर, तेव्हा मात्र आपल्याला ही प्रोसिजर करता येणार नाही. हां, बघा तुम्ही. दुसरे सेम प्रश्न आहे. 2.7 सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ काढा. त्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढा. म्हणजे ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 2.7 सेंटीमीटर. ड्रॉ अ टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इट. म्हणजे आता परत एकदा तुम्हाला काय सांगता येते की तुम्ही 2.7 सेमी वाला सर्कल काढा. 2.7 काढू आपण. हे असं 2.7 वाला सर्कल काढलं. आता ते काय बोलतात? या सर्कलला त्याच्यावर कोणताही एक बिंदू घेऊन त्याच्यातून स्पर्शिका काढा. म्हणजे हा प्रश्न तो प्रश्न सेमच आहे, फक्त त्रिज्या चेंज झाली. 2.7. मग मनाने एक बिंदू घ्या, इथंच घेऊ परत एकदा. याला एक केंद्राला A नाव देऊ, बरोबर. या बिंदूला P नाव देऊ. आणि आता काढा P मधून टँजंट. ठीक आहे, असं म्हटले नाही की केंद्राचा वापर करू नका विदाऊट युजिंग सेंटर. म्हणून आपण परत सेंटरचा वापर करणार. कसं करता सेंटरचा वापर? इथून एक असा रे काढता. लक्षात येते? इथून असा रे काढता आणि मग इथं लोखंड टोक ठेवायचं, एक चॉप इकडे, एक चॉप इकडं. मग इथं लोखंड टोक ठेवायचं, वर चॉप खाली चॉप, वर चॉप खाली चॉप. आणि जोडायची टँजंट. इझी ना? इझी ना? आणि त्रिज्या दाखवायची 2.7. तुमचं गणित बरोबर केव्हा असणार? जेव्हा ही रेडियस बरोबर 2.7 भरेल तेव्हा, आणि ही बरोबर Pतून जाईल तेव्हा. ती रेंज जर आतून गेली, बाहेरून गेली तर तुमचं गणित चुकलं. त्यासाठी प्रोसिजर नीट लक्षात ठेवा. लोखंड टोक P वर चॉप चॉप, वर चॉप खाली चॉप, वर चॉप खाली चॉप. ओके बाळांनो, समजते ना? इझी ना? आता तिसरा प्रश्न बघा. हा पण तोच आहे. हा पण तोच प्रश्न आहे. तुम्ही नीट वाचलं तुमच्या लक्षात येईल की त्रिज्या यावेळी 3.6 आहे. त्रिज्या यावेळी किती? 3.6. पण प्रश्न असा आहे की 3.6 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढा. या वर्तुळाला त्यावरील कोणत्याही बिंदूतून स्पर्शिका काढा, पण वर्तुळ केंद्राचा वापर न करता. आता हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की वर्तुळ केंद्र विचारात न घेता स्पर्शिका काढा. म्हणजे विदाउट युजिंग द सेंटर. सेंटर वापरायचं ना.
मग अशा वेळी प्रोसिजर थोडीशी चेंज होते. या फिगरमध्ये आणि या फिगरमध्ये काय बदल होतो नीट लक्षात घ्या. आता तुम्ही 3.6 वर्तुळ काढलं, त्याला सेंटरला नाव दिलं काय नाही दिलं काय काही फरक पडत नाही. ते बोलतात त्याच्यावर कुठेही एक बिंदू घ्या. आपण इथं बिंदू घेतला. आता याच्यात याला नाव देऊ ए, याला नाव देऊ एम. आणि आता आपल्याला याच्यातून स्पर्शिका काढायची ह्याच्यातून, पण ह्यासारखी नाही काढणार तुम्ही. याचा अर्थ केंद्राचा वापर केलाय आपण. केंद्राचा वापर केल्यावर 4-6 चॉप मारावे लागतात. याच्यात काय करावं लागतं बघा. केंद्राचा वापर नाही करायचा असेल तर, केंद्राचा वापर नाही करायचा असेल तर या बिंदूतून एक असं त्रिकोण तयार करायचा. अंदाजे आठवत असेल तुम्हाला सगळ्यांना प्रोसिजर, विदाउट युझिंग सेंटरचा वे. तर असं एक त्रिकोण तयार करा अंदाजे या बिंदूतून. आणि मग इथून एकदा वरच्या बिंदूतून एक चॉप मारून घ्यायचा. इथं लोखंड टोक ठेवा, चॉप मारा. सेम चॉप या एम वरून असा मारायचा, असा घेर मारायचा. म्हणजे इथून स्टार्ट करायचं आणि इकडे सुरू करायचं. असं लक्षात येते की तुम्हाला एम वरून मारला म्हणजे प्रमाण असं. मग ह्या बिंदूचं आणि ह्या बिंदूचं अंतर मोजा. मग इथं लावा आणि याच्यावर चॉप मारा. आता तुम्हाला दिसेल की इथं चॉप टच झालाय. हे बघा 3 चॉप झाले बरं काय. एक इथून मारला, सेम मापाचा एम वरून मारला, जो की ह्या रेषेवरून स्टार्ट करायचं आणि इकडे घ्यायचं. नंतर ह्या 2 बिंदूतलं कर्कटकने अंतर मोजायचं आणि ते इथं ठेवून घेते डबल चॉप मारायचं. आणि मग हे काय करायचं असं जॉईन करायचं. थोडं गडबडीतच घेतोय मी, पण आय होप तुमच्या लक्षात येत असेल, कारण याचा ऑलरेडी आपण खूप प्रॅक्टिस पण केला आहे. लक्षात येते की तुम्हाला तुम्ही टँजंट काढताय, सर्कलवरच्या पॉईंटवरून टँजंट काढताय, पण 2 प्रकारे. याला म्हणतात विदाउट युझिंग सेंटर, सेंटरचा वापर नाही करत आपण, केंद्राचा वापर न करता. आणि हे युझिंग सेंटर, केंद्राचा वापर करून. याच्यात आणि त्याच्यात फरक आहे. स्पर्शिकाची दोन्हीकडे पण देर इज लिटल बिट डिफरन्स प्रोसिजरमध्ये. तर तो तुम्ही समजून घ्या. आणि असेच 3 गणित मी तुम्हाला होमवर्कला दिले ते करून दाखवा. ओके ओके. या सराव सांगतात सगळे 7 गणित आहे बाळांनी. तुम्ही 3 घेतले तुम्हाला, आणि मी त्या 3 वर आधारलेला हा होमवर्क देतोय तुम्हाला. हा होमवर्क ना, इथं तुम्हाला केंद्र ए आहे, त्रिज्या 4.1 आहे, आणि वर्तुळावरचा बिंदू जो आहे पी. प्रश्न नीट लक्षात घ्या, वाचून दाखव. केंद्र ए व त्रिज्या 4.1 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील पी बिंदूतून स्पर्शिका काढा. Construct a tangent to a circle with center A and radius 4.1 cm at any point P on it. इकडे 3.5 सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ काढा. त्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढा. Draw a circle of radius 3.5 cm. Draw a tangent to the circle at any point on it. Okay? आणि इकडे हे शेवटचं 4.5 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. या वर्तुळाला त्यावरील कोणत्याही बिंदूतून वर्तुळ केंद्र विचारात न घेता स्पर्शिका करा. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 4.5 सेंटीमीटर. ड्रॉ अ टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉइंट इट ऑन इट, एनी पॉइंट ऑन इट विदाउट युजिंग द सेंटर. ओके. तर हे 3 गणित तुम्ही मला करून दाखवा. ओके. तर पुढचे गणित बघू. हा, एक प्रकार तुम्ही बघितलं की बिंदू वर्तुळावर आहे तुम्ही टँजंट काढताय, बिंदू वर्तुळावर आहे तुम्ही टँजंट काढताय. आता बघा हा प्रकार कॉर्डवाला आहे. जीवा PQ काढा. जीवा म्हटले तुमच्या डोक्यात आलं पाहिजे की जीवा कशी काढला जाते. ओके. तर तुम्ही लक्ष द्या. यावेळेचं जे वर्तुळ आहे ते त्रिज्या किती 3.3 आहे. 3.3 सेंटीमीटर असलेलं सर्कल काढून घ्यायचं. R बरोबर 3.3 सेंटीमीटर. मग तुम्ही असं एक वर्तुळ काढा ज्याची त्रिज्या किती असणार आहे 3.3. हा, सेंटर नाव द्या आणि ही त्रिज्या 3.3. ओके. आता तुम्हाला याच्यात जीवा काढायची. जीवा मी तुम्हाला शिकवलेली कशी काढता. हे बघा त्रिज्या 3.3 आहे आणि जीवा किती काढायची तुम्हाला 6.6. तर साहजिकच ही जी जीवा आहे ना, ऍक्च्युली जीवा काढायची पद्धत कशी आहे. जीवा ज्याला कॉर्ड म्हणतो आपण, कॉर्ड PQ काढायची आपल्याला समजा 6 सेमी. तर मी तुम्हाला कशी काढायची शिकवलेली होती की एक बिंदू मनाने घ्यायचा इथं आणि दुसरा चॉप मारायचा. लक्षात येते का. 6.6 सेंटीमीटर जीवा जी काढणार आहे तुम्ही, त्याच्यात मी एक बिंदू मनाने घ्यायला लावतो, दुसरा चॉप मारायला. आठवतं का तुम्हाला. इथं असा बिंदू घ्या, मग चॉप मारा, मग ही जीवा. आठवतं. अशी जीवा काढायची. बट या गणितात काय प्रॉब्लेम आहे बघा. त्रिज्या जर 3.3 आहे आणि जीवा जर 6.6 आहे, तर तुम्ही लक्षात घ्या त्रिज्येच्या एक्झॅक्ट डबल जीवा आहे बघा. 3.3 ची डबल जीवा आहे. आणि जी जीवा त्रिज्येच्या डबल असते तिला व्यास म्हणतात, किंवा ती जीवा वर्तुळाच्या केंद्रातून जाते. म्हणून ती डायरेक्ट काढा. यावेळी एवढी वेळेस अशी डायरेक्ट काढा. ही जीवा आहे तुमची PQ. कारण हे 6.6 सेंटीमीटर असणारच ना, कारण 3.3 सेंटीमीटर इकडची त्रिज्या आणि 3.2 म्हणजे या वेळेची जीवा आपण डायरेक्ट वर्तुळाच्या केंद्रातून रेष मारतो. प्रत्येक वेळा असं नाही करत आपण, प्रत्येक वेळा कर्कटकने काढतो. या वेळेची जीवा डायरेक्ट काढून टाकली.
कारण ती 6.6 आहे, 6.6 सेंटीमीटर. ओके, 3.3च्या. आता आपल्याला P तून पण स्पर्शिका काढायची आणि Q मधून पण स्पर्शिका काढायची. तर आठवतं का स्पर्शिका काढण्याची पद्धत आत्ताच जे शिकलं ना तीच स्पर्शिका. हा, पण इथं दोन बिंदू आहे. मग आता तुम्ही पहिल्यांदा काय करा, हा केंद्रातून जाणाराच किरण आहे ऑलरेडी, तोच थोडा वाढवा, कारण तो केंद्रातूनच आलेला आहे आणि इकडे पण केंद्रातूनच आलेला आहे. तो पहिल्यांदा इकडची प्रोसिजर कंप्लीट करा. किरण वाढवा, याच्या पुढे इकडे छोटा चॉप, इकडे छोटा चॉप, इकडे मोठा चॉप, इकडे मोठा चॉप. ही झाली एक स्पर्शिका, इकडून आली. हा, ओके. आणि आता इकडून एक का इथं छोटा चॉप ठेवा, एक छोटा चॉप, छोटा चॉप, मोठा चॉप, मोठा चॉप, मोठा चॉप, मोठा चॉप, झाली स्पर्शिका. कळालं तुम्हाला काय असतं? यावेळची जी जीवा आहे ना ती डायरेक्ट केंद्रातून आडवी काढली आपण, डायरेक्ट मोजून न काढता काढली, कारण ती 3.3च्या डबल आहे. आणि मग ह्या किरण इकडे वाढवलं थोडंसं, इथून छोटा चॉप, छोटा चॉप, इथून मोठा चॉप वर खाली, इथून वर खाली. पहिल्यांदा चॉप P वरून मारावे लागतात, इकडं, आणि मग चॉप P वरून नाही, मग इथं ठेवा कर्कटक, वर चॉप, खाली चॉप, इथं ठेवा कर्कटक, वर चॉप, खाली चॉप. आठवतं तुम्हाला सगळ्यांना? हे एकदम इझी आहे. हा, लक्षात घ्या तुम्ही हे, कारण ती त्रिज्येच्या डबल होती ती जीवा, म्हणून ती अशी काढायला लागली. आता हाच प्रश्न इकडे पण तोच प्रश्न आहे. त्रिज्या आहे 3.4 आणि जीवा आहे 5.7. जीवा जी ना ती 5.7 आहे. आता मात्र तुम्ही काय करणार? आता 3.4चं जेव्हा तुम्ही सर्कल काढाल, 3.4चं जेव्हा तुम्ही सर्कल काढाल असं, की जर 3.4चं सर्कल काढलं तर या सर्कल मध्ये तुम्ही जीवा आता आडवी नाही घेऊ शकत ना. आता अशी जीवा नाही घेऊ शकत तुम्ही. का नाही घेऊ शकत? आता कारण ती 3.4च्या डबल थोडी 5.7. आता तसं नाही घेऊ शकत तुम्ही. आता जीवा काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? एक बिंदू मनाने घ्यावा लागेल, हा एम बिंदू घेतला आणि मग एनचा चॉप मारावा लागेल असा. आता ही जीवा आहे तुमची 5.7. लक्षात येते का तुम्हाला? आता मोजून काढावी लागेल. इथे मोजून काढायची गरज पडली नाही, कारण जीवा ही त्रिज्येच्या कशी होती? डबल होती, म्हणून डायरेक्ट ती याच्यातून काढली. समजून घ्या यार. आणि आता तुम्हाला एम मधून आणि एन मधून स्पर्शिका काढायची टेक्निक करायची परत. आता एन मधून तर काढलीच आहे तुम्ही आतापर्यंत अशी. आठवतं का? इथं लोखंड टोक ठेवा, छोटा चॉप, छोटा चॉप. हे नका वाढवू बरं का, हे नाही वाढवू शकत तुम्ही. काही लोक एम एनच वाढायला बसले, तसं नाही. इथून छोटा चॉप, छोटा चॉप, इथून वर चॉप, खाली चॉप, वर चॉप, खाली चॉप. ही टेक्निक इझी बघा, एकदम व्यवस्थित समजून घेतलं तर कळलंच तुम्हाला. आणि इकडून काढा. परत इथं लोखंड टोक ठेवा, छोटा चॉप, छोटा चॉप, वर चॉप, वर चॉप, इकडं पण. लक्षात घ्या तुम्ही कसं काढलं जातंय समजून घ्या आणि कुठून काढलं जातंय समजून घ्या. आणि इथं तुम्हाला प्रश्न असा पण होता की ह्या स्पर्शिकेबद्दल तुमचं निरीक्षण नव्हतं. तर काय निरीक्षण आहे की ह्या दोन्ही स्पर्शिका कशा आहेत? समांतर आहेत. त्या स्पर्शिका समांतर आल्या, कारण त्रिज्येच्या डबल जीवा असल्यामुळे ती जीवा व्यास बनली आणि व्यासामुळे त्या स्पर्शिका कशा आल्या? समांतर. म्हणून तुम्ही इथं निरीक्षण नोंदवू शकता, त्या स्पर्शिका समांतर आहे. Tangents are parallel. गणिताचा हा दुसरा प्रकार आहे. अगोदरचा प्रकार जो होता तो कसा होता? बिंदू एकच असायचा, तो पण वर्तुळावर. पण त्याच्या पद्धती दोन, युजिंग सेंटर आणि विदाउट युजिंग सेंटर, केंद्राचा वापर करून न करता. आणि हा दुसरा प्रकार, याच्यात जीवा काढतोय आपण, कॉर्ड काढतोय. कॉर्ड, ही कॉर्ड कशी काढली बघा. एक बिंदू मनाने घेऊन चॉप मारला आणि ही कॉर्ड डायरेक्ट काढलेली आहे. लक्षात घ्या. आता मी ह्याच टाईपची गणित तुम्हाला परत होमवर्कला पण देतोय आणि मग शेवटचा एक प्रकार आहे तो पण बघू आणि मग धडा संपतो. ओके ओके बाळांनो, तर तशीच गणित मी तुम्हाला होमवर्कला देतोय दोन. इथे पण तुमची त्रिज्या 4.1 आहे पण जीवा 8.2 आहे. इथे जीवा ही त्रिज्याच्या एक्झॅक्ट डबल आहे, म्हणून ती तुम्हाला मोजून नाही काढायची. डायरेक्ट केंद्रातून रेष ओढा, तीच त्याची जीवा असणार. कधी कधी व्यास हीच जीवा असते. लक्षात घ्या. आणि हा एक प्रश्न कंप्लीट करा. नीट बघा, प्रश्न नीट वाचा, समजून घ्या आणि कंप्लीट करा. आणि हा एक प्रश्न, इथं त्रिज्या 3.5 आहे आणि त्यात ती जीवा काढायची. PQ ती 6.1 आहे, रेडियस 3.5 आणि लेंथ ऑफ कॉर्ड PQ 6.1 सेंटीमीटर. दोन्ही पण कॉर्डवाले गणित आहे. हे दोन्ही पण गणिताचा प्रकार लक्षात घ्या. आणि एक शेवटचा प्रकार बाकी आहे, तो पण समजावून सांगतो आणि मग हा धडा आपला संपेल. ओके ओके बाळांनो, तर आता या प्रॅक्टिस सेटमध्ये शेवटचे दोन गणितं बाकी आहे आणि हा शेवटचा प्रकार. तुम्ही नीट ऑब्झर्व केलं ना तर 3 प्रकारची गणितं तुम्ही शिकताय. स्पर्शिका काढण्याचेच 3 प्रकार आहे. पहिला एक बिंदूवाला, दुसरा जीवावाला आणि आता हा तिसरा वर्तुळाच्या बाहेर बिंदू असतो. याच्यात वर्तुळाच्या कुठे बिंदू असतो? बाहेर.
बघा तुम्ही तुम्ही नीट ऑब्झर्व करा, प्रश्न नीट समजून घ्या. पी केंद्र व 3.4 सेमी त्रिज्या घेऊन वर्तुळ काढा. हे तर समजलंच असेल सगळ्यांना. 3.4चं वर्तुळ काढायचं आहे आपल्याला. 3.4चं ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर पी अँड रेडियस 3.4 सेंटीमीटर काढून घेऊ. पुढे लेफ्टला काढायचं. बघा केंद्राचं नाव दिलेलं आहे पी आणि 3.4चं वर्तुळ आहे. केंद्राचं नाव आहे पी आणि 3.4चं वर्तुळ आहे. लक्षात येते तुम्हाला सगळ्यांना? समजून घ्या. केंद्र पी आणि 3.4चं वर्तुळ. आता पुढे काय बोलता? वर्तुळ केंद्रापासून 5.5 सेमी अंतरावर क्यू बिंदू घ्या. या केंद्रापासून 5.5 सेमी अंतरावर, म्हणजे टेक अ पॉइंट क्यू ॲट अ डिस्टन्स 5.5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. मग इथून तुम्ही जर 5.5 ची पट्टी लावली तिथे येईल तुमचा क्यू बिंदू. असं हे 5.5 अंतर घेतलंय तुम्ही, ज्याची की ही ऑलरेडी जी त्रिज्या आहे ती किती असणार आहे? 3.4. इथं आहेच 3.4, पण हे अंतर 5.5 आहे या केंद्रापासून इथपर्यंत. आणि आपल्याला आता क्यू मधून स्पर्शिका काढायची आहे. क्यू मधून. आणि वर्तुळाच्या ज्यावेळेस बाहेर बिंदू असतो ना त्यावेळेस त्याच्यातून 2 स्पर्शिका काढता येतात. एक वर जाणारी आणि एक खाली येणारी. तर 2 स्पर्शिका तुम्ही काढू शकणार आहात. पण त्या काढायची टेक्निक मात्र लक्षात ठेवा. काय करत होतो आपण? काल आठवतो का तुम्हाला सगळ्यांना? मी तुमच्याकडून मागच्या व्हिडिओ हेच गणित करून घेतले. लक्षात येते का? तुम्ही सेंटरवर कंपास ठेवा, कर्कटक, वर एक चॉक मारा, खाली एक चॉक मारा. इथे ठेवा, वर एक चॉक मारा, खाली एक मारा. अंदाज घ्या. पहिल्यांदा पी वरून वर खाली, क्यू वरून वर आणि मग यांना जोडा ह्या बिंदूंना. तर यावेळी ही जोडण्याची जी रेष आहे ना ती तुमची वर्तुळाच्या कुठून येते? आतमधून. ही रेष मेन आहे. ही कुठून काढली? पी वरून वर चौक खाली चौक, क्यू वरून वर चौक खाली चौक. जमेल? आणि मग लोखंड टोक पुढे ठेवा इथं ह्या बिंदूवर, ह्या मिड पॉईंटवर. आणि मग या इथं असं इथपर्यंत लावा आणि असा एक घेर मारा. कंस म्हणतात त्याला. लक्षात येते की तुम्हाला? असं कंस काढायचा आहे. पण कुठून काढायचा? ह्या बिंदूवरून. पेन्सिल कुठपर्यंत लावायची? पी पर्यंत. आणि असा काढून घ्यायचा. आणि आता आपल्याला 2 टँजंट काढायचे बघा. इथून ह्या टचिंग पॉईंट पासून, या पॉईंट ऑफ इंटरसेक्शन पासून आणि या पॉईंट ऑफ इंटरसेक्शन पासून 2 स्पर्शिका काढायच्या. कशा आहेत? जिथं टच झालं का तिथून एक अशी किवतून जाणारी रेष काढा आणि इथून सुद्धा तसंच किवतून जाणारी एक रेष काढा. झाले स्पर्शिका? जमेल तुम्हाला? एकदम इझी. याला नाव द्या ए, याला नाव द्या. 2 स्पर्शिका मिळतात. ही जी निळी प्रोसिजर केलेली का ही तुम्हाला पाठ पाहिजे. ही ब्लू लाईनची. इथून चॉक वर खाली, इथून चॉक वर खाली, मिड पॉईंट वरून पी वरून असा कर्व काढायचा, आर्क काढायचा, कंस काढायचा आणि झालं. जमेल? इझी ना? आता हा एक प्रश्न बघा शेवटचा. इथे पण 4.1 सेमी त्रिज्या घ्या बोलतात. ओके, घेऊ. त्रिज्या 4.1 घेतली. त्रिज्या 4.1 आणि काढली. 4.1 त्रिज्या आहे बरं का. सेंटरला काही नाव नाही दिलं त्यांनी, पण 4.1 ची त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा आणि केंद्रापासून 7.3 अंतरावर एक बिंदू घ्या. या केंद्रापासून 7.3 म्हणजे तो पण वर्तुळाच्या बाहेर जातो. असा इथेपर्यंत येतो. याच्यातून स्पर्शिका काढा. जेव्हा की हे सर्कल 4.1 आहे आणि हा बाहेरचा बिंदू 7.3 आहे. याला नाव काहीच नाही, म्हणून मी याला नाव देतो ए आणि याला नाव देतो पी. चालेल ना? काही पण नाव. आणि आता तुम्ही स्पर्शिका काढा इथून. मग परत तीच प्रोसिजर. कशी प्रोसिजर? की इथून तुम्ही लोखंडी टोक ठेवा, सॉरी कंपासचं टोक ठेवा, वर चॉक खाली चॉक, इथून पण वर चॉक खाली चॉक. यावेळी सुद्धा तुमची ही जी रेष आहे ती वर्तुळाच्या आतूनच येते. बघा काय कसं काय ठरतंय असं? या बिंदूवर डिपेंड करतं ना. हा बिंदू वर्तुळाच्या जवळ असेल तर ती रेष वर्तुळाच्या आतून येते. हा बिंदू खूप बाहेर असेल तर ही उभी रेष वर्तुळाच्या बाहेरून पण जाऊ शकते. जिथून जाईल तिथून. हा मिड पॉईंट मेन आहे आपल्यासाठी. हा मिड पॉईंट लक्ष ठेवा. हा मिड पॉईंट, कारण तुम्हाला नंतर कंपासचं टोक या मिड पॉईंटवर पकडावं लागतं आणि ह्याच्यातून असा कंस काढावा. याच्यातून जाणार दिसतोय. आणि मग हा कंस काढला कुठून काढायचा? इथून. इथपर्यंत पेन्सिल लावून, पेन्सिल इथपर्यंत लावायची, याच्यातून गेला पाहिजे. आणि मग वर्तुळाला जिथे टच झाला का तिथे असे पॉईंट बनवा आणि त्याच्यातून ही टँजंट काढून घ्या. या टँजंटला नाव द्या पी क्यू आणि हे टँजंट काढून घ्या, तिला नाव द्या पी आर. जमेल का? अशा 2 टँजंट काढायच्या. एकदम इझी आहे. तर सेम गणित मी तुम्हाला होमवर्कला देतो 2 आणि मग आपण इथे याला थांबू. ओके बाळांनो? लक्ष द्या. ओके बाळांनो, मी तुम्हाला होमवर्कला 2 गणित देतोय. हा होमवर्क आहे बाळांनो. इथे तुम्ही बघा हे गणित कसं आहे की पी केंद्र घ्या व 4.1 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 7.5 सेमी अंतरावर क्यू बिंदू घ्या आणि बिंदू पी मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर पी अँड रेडियस 4.1 सेंटीमीटर. टेक पॉइंट क्यू ॲट अ डिस्टन्स 7.5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर
फ्रॉम द सेंटर अँड कन्स्ट्रक्ट टँजंट्स टू द सर्कल फ्रॉम पॉईंट क्यू. हा एक प्रश्न. इथं पण बिंदू वर्तुळाच्या बाहेर असणार आहे. आणि हा दुसरा 3.2 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 8 सेमी अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा. ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 3.2 सेंटीमीटर. कन्स्ट्रक्ट टँजंट्स टू द सर्कल फ्रॉम अ पॉइंट ॲट अ डिस्टन्स 8 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. हे दोन्ही बिंदू वर्तुळाच्या बाहेर वाले. लक्षात घ्या तुम्ही, आत्ता तुमचा प्रॅक्टिस सेट 4.2 होतोय, लक्षात घ्या. आणि याच्यानंतर तुम्हाला घरी होमवर्कला मी होमवर्क नाही तो तुम्ही जस्ट करून बघा, रफ नोटबुकवर जरी करून बघितलं तरी चालेल. प्रश्नसंच करून बघा. प्रॉब्लेम सेट संकीर्ण प्रश्नसंग्रहाच्या 9 गणित आहे त्याच्यामध्ये पण, आणि सोपे जसे आपण आतापर्यंत प्रॅक्टिस केले ना, अगदी तसेच गणित आहे. 9 पण नाही, 8च गणित आहे फक्त. किती गणित आहे? 8. पण त्याच्यात पहिले जे ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न आहे ना 3 ते पण करून ठेवा. ओके बाळांनो. तर आता लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, आजचा हा व्हिडिओ नीट बघा, याचा होमवर्क नीट करून दाखवा. त्याच्यानंतर प्रॉब्लेम सेट पण बघून ठेवा, प्रश्नसंग्रह 4 पण बघून ठेवा. आणि शनिवार रविवार 2 दिवस आता तुम्हाला अभ्यासाला वेळ आहे. सोमवारी आपली या धड्याची टेस्ट असणार आहे. सोमवारी मंडेला टेस्ट असणार आहे. कर्कटक बिरकटक सगळं चांगल्या क्वालिटीचं ठेवा. संध्याकाळी 7 वाजता तुमची टेस्ट असेल. ओके, लक्षात ठेवा तुम्ही. सोमवारी तुमची टेस्ट आहे. चांगला अभ्यास करा, मस्त अभ्यास करा, होमवर्क दाखवा, ऑनलाईन लेक्चर करा. आणि मी तुम्हाला मागे बोललोय त्याप्रमाणे फीस लवकरात लवकर जमा करा. तुमची फीस जमा झाली तर मला बाकीच्या गोष्टी पण करता येईल. ओके बाळांनो.